कुरकुरीत, क्रिस्पी, चटपटीत पत्ता कोबीचे स्प्रिंग रोल. बघा, हे स्प्रिंग रोल किती छान बनवून तयार झालेले आहेत आणि दिसायला जेवढे सुंदर दिसतात, खायला पण तेवढेच टेस्टी लागतात बरं का. करायला पण तेवढेच सोपे आहे. आपण नेहमी स्प्रिंग रोल बनवतो, ते वेगळ्या पद्धतीने बनवतो आणि त्याच्यामध्ये मैद्याचा वापर जास्त प्रमाणात केला जातो. आज आपण अगदी बिना मैद्याचं आहे आणि हेल्दी आणि पौष्टिक, टेस्टी असं आहे कोबीपासून बनवणार आहे स्प्रिंग रोल आणि पचनासाठी तेवढाच हा स्प्रिंग रोल हलका आहे. तर चला, त्यासाठी सगळ्यात पहिलं आपल्याला लागणार आहे कोबी आणि कोबीचे एक-एक पान असं आपल्याला अगदी अलगद काढून घ्यायचं आहे आणि आता हे पानं आपल्याला पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे सुटीत केलेले पानं घालून घ्यायचे आहेत. तुम्हाला जेवढे स्प्रिंग रोल बनवायचे तेवढे पानं तुम्हाला ह्या पातेल्यात घालायचे आहेत आणि हे पानं 5-6 मिनिटं चांगले बॉईल करून घ्यायचे आहेत. आता त्यासाठी मी 2 बटाटे उकडून थंड करून त्याचे छिलके काढून घेतलेले आहेत. त्यानंतर हा कांदा आता तुम्हाला बारीक कट करून घ्यायचा आहे. तुम्ही उभा करून कट करून घेऊ शकता. त्यानंतर मी 3 मिरच्या अशा बारीक कट करून घेतलेल्या आहेत. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार पण घालू शकता. कोथिंबीर अशी बारीक कट करून घेतलेली आहे. आता बटाटा हाताने मॅश करून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये बारीक कट केलेला कांदा, हिरवी मिरची आणि बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आहे आणि हाताने मिक्स करायचं आहे. त्याच्यामध्ये घालायचे आहेत आता मसाला, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा चाट मसाला आणि अर्धा चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ आपल्याला घालायचं आहे आणि हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. ह्याचे आता तुम्ही नगेट्स किंवा कटलेट्सचा आकार देऊ शकता. बघा, अशा पद्धतीने ह्या बटाट्याच्या मसाल्याचा बघा, आता हे बॉईल केलेले आपल्याला सगळे पानं पातेल्यातले काढून घ्यायचे आहेत. गॅस बंद करायचा आहे आणि हे बघा, पाण्या उकळल्यामुळं आपल्या पानाला मस्त असे शायनिंग आलेले आहे अगदी आणि त्याच्या असा जाडशिरा असा आपल्याला चाकूच्या मदतीने कट करून घ्यायचे आहेत आणि थोडं बेलण्याने लाटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. म्हणजे आपल्याला याचा रोल करायचा आहे आणि रोल करताना ते असं लाटल्यामुळं असं त्याचा रोल आसानीने होतो. आता याच्यामध्ये आता बघा, आपल्याला याच्यासाठी लागणार आहे बेसन. अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे, 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, लाल तिखट घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे. हे चांगलं मिश्रण असं मिक्स करायचं आहे. चांगलं फेटून घ्यायचं आहे. तांदळाच्या पिठामुळं आपले जे स्प्रिंग रोल बनणार आहेत ते कुरकुरीत क्रिस्पी बनणार आहेत. खायला पण तेवढे टेस्टी लागतात. अगदी गरम-गरम खाल्ले तर कुरकुरीत क्रिस्पी राहतात. आता थोडंसं अजून मी तांदळाचं पीठ ह्याच्यामध्ये घातलेलं आहे आणि थोडं पाणी हे करून अगदी तुम्हाला असं खूप हे मिश्रण जास्त पातळ पण नाही करायचं आणि खूप असं जास्त घट्ट पण करायचं नाही. बघा, अशा पद्धतीने चांगलं फेटून घ्यायचं आहे. आपलं मिश्रण चांगलं फेटून झालेलं आहे. आता एक पोळपाट घ्यायचा आणि पोळपाटाच्या मदतीने आपल्याला ते कोबीचं पान घ्यायचंय बघा, अशा पद्धतीने. पान कसं मांडायचं तेवढं लक्षात ठेवा आणि त्याच्यानंतर हा आपण हे कटलेटचा आकार दिलेला आहे, हे बटाटा याच्यामध्ये घालायचा आहे. दोन्ही साइडने पूर्ण करायचा आहे आणि खालच्या बाजूने वरच्या बाजूला असा रोल करत जायचा आहे आणि ते फोल्ड पण असे दोन्ही बाजूचे फोल्ड असे झाले पाहिजेत आहे. पुढं-पुढं असं शेवटपर्यंत असा रोल करून घ्यायचा आहे. जसा आपण मैद्याचा रोल करतो तशा पद्धतीने रोल होतो आणि बघायला पण दिसायला पण बघा, अगदी मैद्याचा रोल असल्यासारखं वाटतं बरं का. हे पहा, अशा पद्धतीने पुन्हा एकदा मी दाखवलेलं आहे. ही स्टेप लक्षात ठेवायची आहे आणि आपण बॉईल केल्यामुळं मस्त असे ते पानं पण अशी चिटकून राहतात आणि मस्त असे मैद्याचे कसे स्प्रिंग रोल आहे
असे हे पत्ता कोबीचे स्प्रिंग रोल आपले बनून तयार झालेले आहेत. आपण त्यासाठी बेसन आणि बेसन पिठाचा आणि तांदळाच्या पिठाचा घोल पण तयार केलेला आहे. बघा आणि ह्याच्यामध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये मस्त असं बुडवून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने दोन्ही सगळ्या बाजूने व्यवस्थित बुडवून घ्यायचे आहेत आणि तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये तळण्यासाठी सोडायचे आहेत हे स्प्रिंग रोल. आणि सोडल्यानंतर लगेच आपल्याला हलवायचं नाही आहे. त्याला 2-3 मिनिटं सेट होऊन द्यायचं आहे. खूप असं फुल गॅसवरती तळायचं नाही आहे. मिडियम गॅसवरती तुम्हाला हे स्प्रिंग रोल तळायचे आहेत आणि दोन्ही बाजूनी व्यवस्थित असे खरपूस असे तळून घ्यायचे आहेत. बघा आता हळू-हळू आपल्याला पलटी मारायची आहे आणि आपल्या स्प्रिंग रोलला कलर पण यायला लागलेला आहे आणि कुरकुरीत क्रिस्पी पण व्हायला लागलेले आहेत. बघा मस्त असे कुरकुरीत क्रिस्पी असे पत्ताकोबीचे आपले स्प्रिंग रोल तळून झालेले आहेत. दिसायला किती छान झालेले आहेत. मस्त हे स्प्रिंग रोल खायला खूप हेल्दी आणि पौष्टिक आणि टेस्टी लागतात. हे तुम्ही नक्की करून बघा आणि आशाच किचन चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपी लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा आपण असंच भेटणार आहोत नवीन नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.